हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की अथांग पसरलेल्या महासागरातील पाणी एकाच ठिकाणी स्थिर असते की ते जमिनीवरील नद्यांप्रमाणे वाहत असते? समुद्राच्या पाण्याची ही हालचाल नेमकी कशी होते आणि त्याचा आपल्या हवामानावर काय परिणाम होतो? आज आपण इयत्ता 8वी भूगोल या विषयातील अत्यंत महत्त्वाचा आणि मनोरंजक धडा क्रमांक 5 सागरी प्रवाह हा संपूर्णपणे अभ्यासणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा धडा ओळीनुसार वाचून आणि सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। सागरी प्रवाहांचे प्रकार कोणते? उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह जिथे एकत्र येतात तिथे नेमकी काय जादू घडते आणि मानवी जीवनावर या प्रवाहांचा काय परिणाम होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे हा धडा नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। थोडे आठवूया। 1. एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो? जेव्हा दोन बिंदूंमध्ये दाब, प्रेशर, तापमान, टेम्परेचर किंवा पातळी, लेव्हल यामध्ये फरक असतो, तेव्हा पदार्थ जास्त असलेल्या भागाकडून कमी असलेल्या भागाकडे प्रवाहित होतो। 2. पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते? पदार्थामधील अणू किंवा रेणू, ॲटम्स, मॉलिक्युल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होतात। द्रव आणि वायू पदार्थांमध्ये रेणूंमधील आकर्षण बल कमी असल्याने ते सहज हालचाल करू शकतात। 3. प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील? घनतेमधील फरक, डेन्सिटी डिफरन्स। उदाहरणार्थ, उष्णतेमुळे पाण्याची घनता बदलते आणि अभिसरण प्रवाह तयार होतात। उंचीमधील फरक, पोटेन्शियल डिफरन्स। पाणी नेहमी उंचावरून सखल भागाकडे वाहते। दाब फरक, प्रेशर ग्रेडियंट। वारा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतो। करून पहा। साहित्य इत्या, मोठा धातूचा ट्रे, स्पिरिटचा दिवा, पाणी पाण्यावर तरंगत राहतील अशा टिकल्या, रंगीत चकत्या इत्यादी। टीप: सदर कृती विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या देखरेखीखाली करावी व निरीक्षणावर भर द्यावा। धातूचा ट्रे स्टँडवर ठेवून त्यात पाणी भरावे। पाणी थोडे स्थिर झाल्यावर त्यात रंगीत चकत्या सोडाव्यात। काही वेळाने त्या चकत्या पाण्यावर तरंगत स्थिर होतील। या सर्व बाबींचे निरीक्षण करा। थोड्या वेळाने ट्रेच्या एका कोपऱ्यात दिवा पेटवून तो भाग तापवा व निरीक्षण करा। आकृती 5.1 पहा। निरीक्षणानंतर याबाबतची आपापली मते वर्गात सांगून चर्चा करा। त्यासाठी खालील प्रश्न विचारात घ्या। प्रश्नोत्तरे। प्रश्न 1. सुरुवातीला चकत्यांच्या निरीक्षणातून काय समजले? उत्तर: सुरुवातीला पाणी स्थिर असल्यामुळे त्यावर सोडलेल्या चकत्या देखील स्थिर होत्या। त्या एकाच जागी तरंगत होत्या, त्यांच्यात कोणतीही हालचाल जाणवत नव्हती। प्रश्न 2. पाण्याच्या तापमानात वाढ होताना पाण्यात कोणते बदल घडताना दिसले? उत्तर: पाण्याच्या तापमानात वाढ होऊ लागताच ज्या भागाला उष्णता मिळत होती तिथले पाणी हलके होऊन वरच्या दिशेला आणि दुसऱ्या बाजूला सरकू लागले। पाण्यामध्ये अभिसरण प्रवाह, कन्व्हेक्शन करंट्स तयार झाल्याचे दिसून आले। प्रश्न 3. चकत्यांची हालचाल कशी होत आहे ते पहा। उत्तर: चकत्या उष्ण भागाकडून कमी तापमानाच्या भागाकडे सरकत असल्याचे दिसते। तसेच पाणी गरम होऊन वर येते आणि बाजूला जाते। तशाच या चकत्याही पाण्यासोबत वर्तुळाकार दिशेने किंवा प्रवाहाच्या दिशेने हालचाल करू लागतात। प्रश्न 4. यातून कोणता निष्कर्ष काढता येईल? उत्तर: उष्णतेमुळे पाण्याची घनता कमी होते आणि ते हलके होऊन वरच्या दिशेला प्रवाहित होते। यामुळे पाण्यात हालचाल निर्माण होते, म्हणजेच तापमानातील फरकामुळे पाण्यात प्रवाह निर्माण होतात। प्रश्न 5. पृथ्वीवर अशा क्रिया कोठे होत असतील? उत्तर: पृथ्वीवर अशा क्रिया प्रामुख्याने महासागर आणि समुद्रांमध्ये समुद्री प्रवाह तसेच वातावरणातही घडतात। प्रश्न 6. अशा क्रिया कोणत्या व त्यांची कारणे काय? उत्तर: या क्रियांना अभिसरण प्रवाह, कन्व्हेक्शन करंट्स असे म्हणतात। यांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत। 1. सूर्याच्या उष्णतेमुळे सागराच्या पाण्याचे तापमान वाढणे। 2. पाण्याच्या तापमानातील फरक। 3. पाण्याच्या घनतेतील तफावत। टीप: प्रयोगामध्ये उष्णता दिव्याच्या सहाय्याने दिली असली तरी प्रत्यक्षात सूर्यप्रकाशामुळे सागर जलाचे तापमान वाढते हे लक्षात घ्यावे। भौगोलिक स्पष्टीकरण. प्रयोग करताना तुमच्या असे लक्षात येईल की जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले तसतसे पाण्यातील टिकल्या चकत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाऊ लागल्या। तापमान जसे वाढते तशी पाण्याची घनता कमी होते, त्यामुळे जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा कमी तापमान असलेले जास्त घनतेचे पाणी घेते। काही वेळाने तर या टिकल्या चकत्या वर्तुळाकार दिशेत प्रवाहित होतात। पाण्याच्या प्रवाहामुळेच या चकत्यांची हालचाल होते। सांगा पाहू. इसवी सन 1992 मध्ये पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडली। एक मालवाहू जहाज हाँगकाँगकडून अमेरिकेकडे निघाले। पॅसिफिक महासागरातून प्रवास करताना हवाई बेटांजवळ या जहाजातील खेळणी भरलेला एक कंटेनर महासागरात कोसळला व फुटला। या कंटेनरमधील सुमारे 28,000 रबरी खेळणी महासागराच्या पाण्यावर तरंगू लागली। ही घटना 10 जानेवारी 1992 रोजी घडली। यानंतर एक अजब प्रकार पाहायला मिळाला। सुमारे 10 महिन्यांनी म्हणजे 16 नोव्हेंबर 1992 रोजी यातील काही खेळणी चक्क अलास्काच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली। काही खेळणी बेरिंगची सामुद्रधुनी पार करत इसवी सन 2000 पर्यंत आर्क्टिककडे वाहत गेली।
त्यांतीलच काही खेळणी आर्क्टिकमधून अटलांटिक महासागराकडे वाहत येऊन त्यांच्यासोबतची काही खेळणी अटलांटिक महासागरातून वाहत येऊन इसवीसन 2003 मध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली, तर काही खेळण्यांनी इसवीसन 2007 पर्यंत चक्क युरोपचा पश्चिम किनारा गाठला. हवाई बेटांजवळून काही खेळणी ऑस्ट्रेलिया खंडाकडे देखील वाहत गेली. आकृती 5.2 व 5.3 पहा. भौगोलिक स्पष्टीकरण. सागरी जलाच्या हालचालींच्या आधारे दोन भाग केले जातात. 1. समुद्रसपाटीपासून वजा 500 मीटरपर्यंतचा भाग. 2. वजा 500 मीटरपेक्षा जास्त खोल भाग. समुद्रसपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंतचा भाग हा वरचा थर मानला जातो. या खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता पोहोचू शकते. या विभागातील सागरी जलाची हालचाल मुख्यतः तापमान व क्षारता यांमुळे होते. ग्रहीय वाऱ्यांमुळे सागर जलाला गती प्राप्त होते. क्षितिज समांतर पृष्ठीय सागरी प्रवाह. पृष्ठभागावरील प्रवाहांतून महासागरातील 10% पाणी वाहते. सागरपृष्ठापासून 500 मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात. या प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग स्वेड्रप या एककाने मोजला जातो. एक स्वेड्रप म्हणजे 10 घनमीटर प्रति सेकंद विसर्ग असतो. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण आणि शीत प्रवाहांच्या स्वरूपात होते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे व ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे हे प्रवाह वाहतात. हे प्रवाह मोठ्या प्रमाणावर ग्रहीय वाऱ्यांमुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. त्यामुळे महासागराचे पाणी विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे व तेथून पुन्हा विषुववृत्ताकडे असे प्रवाहित होते. आकृती 5.4 मधील नकाशाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. प्रश्न 1. सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार दिसतात? उत्तर. सागरी प्रवाहांचे मुख्य 2 प्रकार दिसतात. 1. उष्ण प्रवाह आणि 2. शीत प्रवाह. प्रश्न 2. विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर. विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह हे उष्ण प्रवाह आहेत. प्रश्न 3. ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर. ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह हे शीत प्रवाह आहेत. प्रश्न 4. सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? उत्तर. सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज फिरतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरतात. प्रश्न 5. ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असेल? उत्तर. ज्या ठिकाणी उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात तिथे दाट धुके निर्माण होते. तसेच अशा भागात प्लवंकाची प्लँक्टन मोठ्या प्रमाणावर वाढ होते. प्रश्न 6. 2 वेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात. अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो? उत्तर. जेथे उष्ण व शीत प्रवाह एकत्र येतात तिथे प्लवंकाच्या उपलब्धतेमुळे माशांची संख्या मोठी असते. त्यामुळे अशा भागात मासेमारी फिशाय हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि तिथे मानवी वस्ती दाट असते. उदाहरणार्थ ग्रँड बँक, डॉगर बँक. भौगोलिक स्पष्टीकरण. सागरी प्रवाह प्रामुख्याने सागर जलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात हे आपण अभ्यासले आहे. याबरोबरच पुढील काही कारणेही सागरी प्रवाहांच्या वाहण्याची दिशा व त्यांचा वेग याला कारणीभूत ठरतात. माहीत आहे का तुम्हाला? हिंदी महासागरातील प्रवाह पॅसिफिक व अटलांटिक महासागरांतील प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे, तथापि हिंदी महासागरातील प्रवाहचक्र वेगळे आहे. हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे. या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे 2 भाग होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात. त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात. पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने क्लॉकवाईज फिरतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरतात. भूखंड रचना. किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात. सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी 2 ते 10 किलोमीटर असतो. सागरी प्रवाह उष्ण व शीत अशा 2 प्रकारांत विभागता येतात. सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम. सागरी प्रवाहांचा सागर सान्निध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर विशेष परिणाम होतो. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनले आहे. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत. सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरांतील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झाला नसता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंक इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते.
त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात, त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक आणि युरोप खंडाजवळील डॉगर बँक ही त्यांची काही उदाहरणे आहेत. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात दाट धुके निर्माण होते. असे धुके वाहतुकीस बाधा आणते. न्यूफाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात, त्यामुळे दाट धुके निर्माण होते. शीतसागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गांवर आले तर जहाजांना ते धोकादायक ठरतात. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली असता जहाजाचा वेग वाढून वेळेची तसेच इंधनाचीही बचत होते. यामुळे वाहतूक कमी खर्चिक होते. शीतसागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कमी असते. उदाहरणार्थ पेरू, चिली व नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश. खोलवर वाहणारे सागरी प्रवाह 500 मीटरपेक्षा जास्त खोलीवरील जलात देखील प्रवाह असतात. त्यांना खोल पाण्यातील प्रवाह म्हणतात. खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. याला उष्णता क्षारता अभिसरण थर्मोहलेन सर्क्युलेशन म्हटले जाते. हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहेत. हे सागरजलाच्या पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात. आकृती 5.5 पहा. वेगवेगळ्या भागांतील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहांमागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते. असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालींमुळे प्रवाह निर्माण होतात. साधारणतः ग्रीनलँड व युरोपीय खंड यांमधील भागात पृष्ठीय जल जास्त खोलीकडे वाहत जाते. हे जल खोलीवरूनच अंटार्क्टिका खंडापर्यंत जाते. तेथून पुढे या जलाचे उद्धरण अपवेलिंग होऊन ते सागरपृष्ठाकडे येते. अशा तऱ्हेने संपूर्ण सागर जलाचे पुनर्वितरण घडत असते. असे पुनर्वितरण पूर्ण घडण्यास सुमारे 500 वर्षांचा कालावधी लागतो. या तऱ्हेच्या हालचालीस वाहतूक पट्ट्यावरून होणारी हालचाल ग्रेट ओशन कन्व्हेयर बेल्ट असेही संबोधले जाते. खोल सागरी प्रवाहांचे महत्त्व उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. या अभिसरणातून संपूर्ण सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व शीत जल पृष्ठाकडे नेले जाते. माहीत आहे का तुम्हाला? अटलांटिक महासागरातील सर्गासो समुद्र हा एक सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला भाग आहे. याच्या सीमांवर जमिनीचा भाग नसून केवळ वेगवेगळ्या प्रवाहांनी हा सीमित झालेला आहे. सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतिबंधामुळे महासागरांच्या काही भागांत अशी वैशिष्ट्यपूर्ण स्थिती निर्माण होते. अशा क्षेत्रांना ग्वायर्स जायर्स म्हणतात. सर्गासुम नावाच्या सागरी गवतामुळे या भागास सर्गासो असे नाव मिळाले आहे. येथे सागरी जल स्थिर असते. हा समुद्र 1100 किलोमीटर रुंद व 3200 किलोमीटर लांब आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. साधारणतः ते समुद्रबुड जमिनीच्या अंत्यसीमेजवळून वाहतात. सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला तरी त्याबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते. पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावाखाली म्हणजेच मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहांचे चक्राकार आकृतिबंध तयार होतात. आकृती 5.4 पहा. तर मित्रांनो, आज आपण सागरी प्रवाह हा धडा सविस्तर वाचून पूर्ण केला आहे. मला खात्री आहे की महासागरातील हे प्रवाह नेमके कसे कार्य करतात हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. पण थांब, पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आपण ज्या जमिनीवर राहतो तिचा वापर नक्की कसा केला जातो, शेतीसाठी, घरांसाठी की उद्योगांसाठी, आणि काळानुसार या जमिनीच्या वापरात कसे बदल होत गेले, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत प्रकरण 6 भूमी उपयोजन लँड यूजमध्ये. त्यामुळे पुढचा भाग मिस करू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या DMITV एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भूमी उपयोजनाच्या रंजक माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.